नरेंद्रभाई मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे। या दृष्टीने नागपूर शहरात कमीत कमी 75 ठिकाणी स्वच्छता अभियान झाला पाहिजे असा मानस होता, पण कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे ते 111 ठिकाणी हा आयोजन होत आहे। शहरातले मुख्य चौराहे, शहरातले पुतळे, याशिवाय शहरातले गार्डन, शहरातला जिथे लोक मॉर्निंग वॉक करायला जातात तो परिसर, हॉस्पिटल, काही देवालय, काही मस्जिद, असा प्रकारे एकूण 111 ठिकाणी हा कार्यक्रम भाजपची 20 मंडळ आहे, 20 मंडळच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात, नगर कारकारणीच्या नेतृत्वात आणि आमची जे वेगवेगळे आघाडे आहेत त्यांच्या नेतृत्वात होत आहे। हा कार्यक्रम मूलतः इकडची महिला आघाडीच्या नेतृत्वात परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार चौकात आयोजित करण्यात आलेला आहे। सर, एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा होतो आहे, म्हणजे जनरली होर्डिंग्स लावून वाढदिवस साजरा करताय, पण तुम्ही स्वच्छता अभियान राबवत आहे। माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या जे कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये लोकांपर्यंत आपण कसा पोहोचू शकतो आणि जनस्वास्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय करू शकतो या दृष्टीने त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा जीवनचरित्र आहे, म्हणून त्याच दृष्टीने हा पूर्ण पंधरवडा आम्ही साजरा करत आहोत। आज स्वच्छता अभियानानंतर नेत्रज्योती म्हणून माननीय प्रधानमंत्री नेत्र संजीवनी म्हणून कार्यक्रम आम्ही घेत आहोत। संपूर्ण प्रभागात, संपूर्ण वार्डात नेत्रजा शिबिर होणार आहे, हेल्थ चेकअप शिबिर होणार आहे, याशिवाय वोकल फॉर लोकलसाठी एक्झिबिशन होणार आहे, याशिवाय पंडित दीनदयालजी उपाध्यायांचा वाढदिवस येत आहे त्याच्यावर वर्कशॉप, सेमिनार आणि परिसंवाद मुलांचे घेणार आहोत। असे विविध कार्यक्रम 2 ऑक्टोबरपर्यंत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।